नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये माही क्लबमध्ये आलेली असते आणि तेथे मात्र ती आता खूप दारू पिते आणि नशेमध्ये आता ती अगदी डान्स करत असते आणि तेथे जे काही असे दोन मुलं आलेले असतात तर ते माहीच्या मागे लागतात आणि माहीला विचारतात की कुणाचा नंबर आहे तो. माही म्हणत असते की काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला. तेव्हा त्यातील दुसरा मुलगा म्हणत असतो की तुमचा नंबर मागतोय आम्ही. तेव्हा आता माही म्हणते की काय रे, तू कुठे म्हणालास की तुला माझा नंबर हवा आहे म्हणून. आणि त्यांच्याबरोबर ती इंग्लिश मध्ये अशी फडफड बोलून जाते. तेव्हा तो मुलगा म्हणतो की काय ग, तू तर आमचा नंबर म्हणते आणि तू तर नाचून दाखवतेस. तेव्हा मात्र माही म्हणते की नाही, मी काही नाचून वगैरे दाखवत नव्हते, मला डान्स करण्यासाठी खूप आवडतो आणि तुम्हाला बघण्यासाठी आग्रह मात्र कोणी केला नव्हता. तेव्हा आता ब्रो म्हणून ती त्या मुलांचा अपमान करते आणि त्या दोघांकडे काही ती लक्ष देत नाही आणि परत ती आता क्लबमध्ये त्या डान्स करायला एन्जॉय करायला निघून जाते. तेव्हा ते दोन मुलं आपसात म्हणत असतात वाईब म्हणजे काय रे. तेव्हा तो दुसरा मुलगा म्हणतो की चिल करणं आणि बघ ना ती कशी चिल करते. तेव्हा तो मुलगा म्हणतो की तू बघतच राहा की मी कसा नंबर तिचा आज माझ्याकडे घेतो म्हणून. तेव्हा त्यातील दुसरा मुलगा म्हणतो की हो, तू नक्की मला शेअर करशील ना. तर तो मुलगा म्हणतो की नक्की तर काय, हो करेलच आणि चल आपण तिच्यासोबत नाचूयात. म्हणून ते दोघे परत माही जवळ येतात. तेव्हा माही ही डान्स करत असते. त्यानंतर मात्र इकडे आता कावेरीच्या घरी सीमा, आनंद आणि अभिषेक येतात. कावेरी खूप रडत असते तर सीमा म्हणते की कावेरी, मला कळतं हे दुःख आपल्याला पचवणं खूप अवघड आहे, पण कावेरी जरा धीरानं घे. मंगला मावशी सुद्धा खूप रडतात, पंकज काका सुद्धा खूप रडत असतात. कावेरीला सुद्धा आता रमाचा खूप मोठा असा ध्यास लागलेला असतो, धक्का बसतो. तर आनंद दादा म्हणतात की खरंच मला तर विश्वासच बसत नाही की रमा आता आपल्यात नाही म्हणून. काकू, मावशी, काका, पण हे जे झालं त्यासाठी. तर मंगला मावशी खूप चिडते आणि काय हो, काय कशासाठी काय, आता तरी तुमचा आत्मा शांत झाला असेल ना. अहो, माझ्या सोन्यासारख्या लेकीला तुम्ही सर्व मुकादमांनी मारलं. मंगला मावशी आपल्या रमाच्या प्रेमापोटी आता वाटेल तसे बोलायला असते. परंतु आता पंकज काका म्हणतात की मंगला, अगं स्वतःचे अश्रू आवर, असं वेड्यासारखं बोलू नकोस. तर मंगला मावशी म्हणते की काय वेड्यासारखं बोलते मी, काय असं चुकीचं बोलते सांगा ना तुम्ही. म्हणून मंगला मावशी खूप रडत हे सर्व बोलते. आपली रमा यांच्या घरात गेल्यापासून खूप अशी त्रास सहन करत होती. ते श्रीमंत आहेत, त्यांचे घरचे श्रीमंत, परंतु आपण एक गरीब असून कायम त्यांच्या खाली जाच करायचो. तेव्हा मंगला मावशी खूप रडतात. तर कावेरी रडतच मंगला मावशीला समजावतात की मंगल बास झालं आता, असं नको बोलू. त्यावर आता मंगला मावशी कुणाचंही ऐकायला तयार नसतात. मंगला मावशी म्हणतात की नाही, आता मात्र मी कुणाचं काही ऐकून घेणार नाही. आता मी बास करणार नाही. माझी लेक गेली. आतापर्यंत मी शांत होते कारण त्या घरात माझी लेक सुखाने संसार करायला लागली होती, म्हणून मी आता शांत बसले होते, पण आता नाही. ती पार्वती मुकादम आणि तो शशिकांत मुकादम सतत त्या रमाला माझ्या मरण येतना देत होते. तेव्हा सीमा सुद्धा हे ऐकून खूप रडत असते. तिला सुद्धा खूप आपल्या रमाचा एक मोठा धक्का बसलेला असतो, पण करणार काय. शेवटी आता आपल्या सगळ्यांचं सहन करून शेवटी सीमाला शांत राहावं लागतं. अगदी त्या घरामध्ये इतका सगळ्यांचा त्रास सहन करून सुद्धा माझी लेक त्या घरामध्ये हो किंवा चूक करत नव्हती, असे मंगला मावशी रडतच सांगत असतात. कधी तिने तोंडातून शब्द काढला नाही, सुटली तुमच्या जाचातून ती एकदाची सुटली. म्हणून मंगला मावशी खूप रडतात आणि कावेरीला हे सर्व ऐकून आणखीन रडायला येत असतं. त्यावर सीमा म्हणते की मंगलाताई, मी तुमच्यासमोर हात जोडते, प्लीज तुम्ही असं बोलू नका. म्हणून सीमा त्यांच्यासमोर हात सुद्धा जोडते. तर मंगला मावशी म्हणते की तुम्ही नाव सुद्धा माझं घेऊ नका. आज कावेरी जर नसती ना तर तुम्हाला कुणालाच मी घरामध्ये उभं राहून दिलं नसतं. काय केलं नाही हो माझ्या लेकीने तुमच्या सर्वांसाठी. तुमचं आजारपण तिने काढलं, तुमच्याशी चांगली वागली आणि काय तुम्ही तिला हे फळ दिलं सांगा ना. सतत तिला त्या घरामध्ये मनस्ताप, सतत त्रास, सुटली त्या जाचातून, तुमच्या त्रासातून ती सुटली. मंगला इतकी बडबड करत असते आणि रडत सुद्धा असते. तर पंकज काका म्हणतात की मंगला, अगं बास कर आता. त्यावर आता सीमा म्हणते की भाऊजी राहून द्या, बोलून दे त्यांना. आणि मंगला मावशीला म्हणते की मी एक सांगू का मंगला तुला, रमाचं स्थान आमच्या आयुष्यामध्ये काय होतं हे आम्हाला माहिती आहे की आम्ही काय गमावून बसलो. ते मी तर माझी मुलगी मानलं होतं माझ्या रमाला, एका मुलीसारखं मी तिच्यावर आई म्हणून प्रेम करत होते. त्यावर आता कावेरी ही सीमाचा हात धरते. सीमा, मंगल जे काही बोलली ना त्याबद्दल मी तुझी माफी मागते, पण आता मी तुम्हाला एक सांगू का, आता प्लीज तुम्ही येथून जा, खरंच जा. सीमा म्हणते की काय बोलते कावेरी म्हणते की नाहीतर माझ्या सुद्धा तोंडून काहीतरी, आणि खूप रडायला सुरुवात करते. तेव्हा आता आनंद, अभि, सीमा यांना काय असं बोलू ते काही समजत नाही. ते फक्त ऐकून घेत असतात आणि सीमा ही अगदी म्हणजे ती सुद्धा अगदी रडतच असते आणि हे सर्व ती ऐकत असते, पाहत असते. कावेरीची जे काही दुःख आहे आणि सीमाचं दुःख आहे ते अगदी सारखंच असतं. त्यावर आता मंगला मावशी ही खूप जोराने ओरडते आणि रागाने त्या सर्वांना जायला सांगते.
की जा इथून आता, पुन्हा जर तुम्ही या वस्तीत दिसला ना तर मग बघा मी विसरून जाईल तू कावेरीची मैत्रीण आहे ते, जा आता निघा इथून. म्हणून मंगला मावशी अगदी आपल्या हातातील जोरजोराने वस्तू सुद्धा फेकून देते आणि कावेरी सुद्धा खूप मोठ्याने अगदी आकांताव करून रडत असते. तेव्हा आता सीमाला सुद्धा खूप वाईट वाटतं. तेव्हा मंगला मावशी आपल्या हातातील ग्लास सुद्धा जोरात फेकून देते. निघा ना इथून, सांगितले ना एकदा, निघा निघा. तेव्हा आनंद आभी हे सीमाला हाताला धरतात आणि शेवटी नाईलाजाने तेथून पाय निघत नसताना सुद्धा त्या तिघांना तेथून जावे लागते. परंतु मंगला इतकी जोरजोराने रडायला सुरुवात करते, अगदी कावेरी सुद्धा. तेव्हा मग पंकज काका आता ह्या दोघींना शांत राहा शांत राहा स्वतःचं रडू आवरत ते ह्या दोघींना शांत करत असतात. परंतु आता मात्र त्यांची रमा गेलेली असती. एक खूप मोठं दुःख त्यांना अगदी पचवावं लागत असतं. परंतु मित्रांनो, रमा आपली परत येणार असते. रमा कुठेही गेलेली नसते, पण हे दुःखाचा जो काही डोंगर आहे त्या दोघींना सहन होत नसतो. त्यांना कुठे माहिती असते की देवाने आपल्या रमाला ठेवलेलं आहे म्हणून, नक्की ते रमाला परत घेऊन येईल म्हणून. परंतु आपल्या मुलीसाठी, रमासाठी खूप असं जीवाच्या यातना आकांताव करून ह्या दोघी रडतात. त्यानंतर मात्र इकडे पार्वती आजी सुद्धा अगदी अंधारात अंधार पडल्यासारखा बसलेली असते. एकटी विचार करत असते की जेव्हा अभि म्हणलेला असतो की रमा आता आपल्यात नाही, सीमा म्हणते की रमा आपल्यात नाही, म्हणजे पार्वतीच्या डोळ्यासमोर अगदी रमाची आठवण येत. हे सर्व काही अगदी अंधारासारखं पसरलेलं असतं. पार्वती आजी रमाची आठवण काढत म्हणत असते की का रमा, का सोडून गेली तू आम्हाला? कधी मी इतकी हलकी झाली नव्हते, इतकी हळवी, पण आज तुझ्यामुळे, तुझ्या जाण्याने इतकी मी अगदी हळवी झाले. का ग, का रमा आम्हाला सोडून गेलीस तू? का अगं, कसं होईन आमचं? तू गेली आम्हाला सोडून. आणि तेवढ्यात मधुमती आजी बाहेर येत असते. त्या घरामध्ये अगदी अंधार असा पसरलेला असतो. तेव्हा आता ही मधुमती अजून सुद्धा तिचा काही तोरा कमी झालेला नसतो. ती पार्वती आजीला म्हणते की अजून तर काय होणार बाकी होतं? अगं, घर फिरलं म्हणजे घराची वासी फिरलेली असते. पार्वती आजीला खूप राग येतो. पार्वती आजी म्हणते की काय ग मधुमती, इतकं घरामध्ये वाईट घडत असताना तू असं कसं बोलू शकतेस ग? त्यावर आता ही मधुमती म्हणते की काय ग, का बोलू शकत नाही? कारण जे घडतंय ना ते सर्व तुझ्यामुळे घडतंय. तुझ्या कर्माची फळं आहेत ती, जे तू पेरलंस ना तेच उगवतंय. माझ्या नवऱ्याची तू अशी अवस्था केली ना, मग तुझ्या घराची सुद्धा तशीच अवस्था होईल. तेव्हा पार्वती आजीला राग येतो. पार्वती आजी म्हणते की अगं, घराची बरबादी कशाला करतेस? मी तयार आहे ना तुझं प्रायचित्त घेण्यासाठी. तेव्हा मधुमती म्हणते की अगं, प्रायचित्त घेण्याची वेळ तर निघून गेली, त्यामुळे आता बघच हळूहळू कशी तुझ्या घराची बरबादी होते ते. लिहून घे, माझ्याकडून शब्द आहे माझा. म्हणून तोऱ्यात आपली पदर सावरते आणि तोऱ्यातच आतमध्ये पार्वती आजीला हा शाप देऊन निघून जाते. तेव्हा पार्वती आजी अगदी स्तब्ध होते. तेव्हा मात्र आता इकडे माही ही क्लबमध्ये नाचते आणि पुन्हा ती सिगरेट पिण्यासाठी तेथे एका सोप्यावर येऊन बसते. आणि ते दोन मुलं जे काही अगदी फालतू असतात तर ते काही या माहीचा पिच्छा सोडत नाही, ते सुद्धा अगदी तिच्याजवळ येऊन बसतात. तेव्हा आता लगेच तो एक मुलगा म्हणतो की काय, म्हणजे तू सिगरेट सुद्धा पिते? तेव्हा आता माही म्हणत असते की काय रे फालतू सारखं तुम्ही माझ्या मागे मागे लागलात, तुम्ही किती विचित्र आहात, असं ते इंग्लिशमध्ये म्हणते. तेव्हा मात्र आता दुसरा मुलगा हा त्या मुलाला म्हणजे विचारतो की काय रे, हे काय बोलतेस? तेव्हा तो मुलगा म्हणतो की ती आपल्याला म्हणते की तुम्ही किती विचित्र वागतात, किती फालतू आहात तुम्ही. तेव्हा तो मुलगा तिला म्हणतो की हे बघ, अगं जास्त भाव खाऊ नकोस, मला माहिती आहे की तू साधी मुलगी नाही म्हणून, तुझ्यासारख्या मुलींना मी चांगलं ओळखतो. तेव्हा माई म्हणते की हॅलो, म्हणजे काय म्हणायचं माझ्यासारख्या, म्हणजे व्हॉट डू यू मीन? असेलच तुम्हाला माहिती. आणि हे बघा, जेंट्स असो किंवा लेडीज असो, सिगरेट पिल्यानंतर त्यांचे फुफ्फुस खराब होतो. ती इंग्लिश मध्ये बोलत असते आणि तो एक मुलगा मात्र त्याचा अर्थ तिला सांगत असतो आणि म्हणते दुसऱ्या मुलाला की कळलं का तुला की फुफ्फुस खराब होतं, ते कॅरेक्टर नाही, आणि असं माझ्याकडे टकलावून बघायची तुम्हाला काय गरज आहे? आता मात्र ती त्यांच्यावर रागावते. तेव्हा तो मुलगा म्हणतो की नाही, जरा तुझ्याशी फ्रेंड. तर लगेच माही म्हणते तुम्हाला माझ्याशी फ्रेंडशिप करायची, राईट ना? आणि परत ती ब्रो म्हणून त्यांचा परत आपला इन्सल्ट करते. आणि सिगरेट तर कोणीही ओढू शकतं, तुम्ही माझ्याशी मैत्री करू नका, हो की नाही ब्रो, असं म्हणत ती पुन्हा तेथून उठते. आणि ॲटिट्यूड मध्ये ती त्यांना मात्र आता सर्व काही बोलून दाखवत असते की कामवाली मावशी दिवसभर काम करतात, मुलं सांभाळतात आणि बाहेर जाऊन जर त्यांनी सिगरेट ओढले तर त्यांना नावं ठेवतात. तेव्हा आता त्यातील दुसरा मुलगा म्हणतो की खरंच कोण आहे, किती ॲटिट्यूडपणा हा तिच्या अंगामध्ये. तेव्हा आता ती आपल्याला शाळा शिकवते. तेव्हा दुसरा मुलगा म्हणतो की हो, मला तिचा ॲटिट्यूड आवडला आणि अगदी करेक्ट बोलते ती. तेव्हा ज्या मुलाला तिचा नंबर लागतो ना, तो मुलगा म्हणतो की मी तर आता तिचा नंबर घेतल्याशिवाय येथून नाही हलणार. म्हणून आता माहीचा नंबर घेण्यासाठी तो वेटरला आवाज देतो की वेटर इकडे ये म्हणून. तेव्हा मात्र आता वेटर तिथे दारूचे ग्लास घेऊन येतो आणि ते दोघेही आता दारूचे ग्लास घेतात आणि दारू पितात.
तर मात्र इकडे अक्षयची अवस्था एकदम रमाशिवाय बिकट होते. अगदी झोपेत सुद्धा त्याला रमा रमा दिसत असते. झोपेतून सुद्धा तो अगदी खडकनी जागा होतो. रमा रमा असा त्याला भास झाल्यानंतर तो लगेच उठून बसतो. श्वास घेण्यासाठी सुद्धा आपल्या अक्षयला त्रास होत असतो. तेव्हा तो उठतो आणि रमा सुखरूप आहे. मग घरी अजून का आली नसेल? कुठे असेल रमा? माझी रमा कुठे? माझी रमा कुठे? म्हणून तो खूप रडत असतो आणि रमाला शोधत असतो. माझी रमा अजून घरी का आली नसेल? म्हणजे इकडे आली नाही तर ती तिकडे आईकडे म्हणजे कावेरी मामीकडे गेली असेल. म्हणून आता अक्षय लगेच आपल्या हातातील जे सलाईन असतो तर तो काढतो आणि आता रमाला शोधायला तो कावेरीच्या घरी जायला निघतो. रमा कुठे? रमा कुठे? म्हणून तो बाहेर येतो आणि रमा कुठेही त्याला दिसत नाही. म्हणून तो डायरेक्ट आता घर सोडून तिकडे कावेरीच्या घरी रमाला शोधत जायला निघतो. तेव्हा अक्षय आपल्या स्वतःचा सुद्धा विचार करत नाही आणि शेवटी तो जे सलाईनचा हात असतो तो दाबतो आणि आता रमाला शोधायला निघून जातो. अगदी रात्र झालेली असते. तेव्हा आता तो इकडे स्वप्नमूर्ती तेथे त्या चाळीत येऊन पोहोचतो आणि दरवाजात आल्यानंतर ह्या तिघे मात्र खूप रडत असतात. कुणाचाही कशाचं कोणाचंही मन नसतं. रमाचा फोटो तेथे लावलेला असतो आणि त्याला श्रद्धांजली वाहिलेली असते. अगदी सर्व तेथे रमा गेली म्हणून रमावर सर्व काही अंत्यविधी सुद्धा होतात. तेव्हा आता अक्षय तेथे येऊन पोहोचतो आणि समोर पाहतो तर काय रमाचा फोटो तेथे असं समोर असतो आणि त्या फोटो समोर बसून कावेरी, मंगला मावशी, पंकज काका खूप रडत असतात. तर अक्षय आत येतो आणि अक्षय आतमध्ये आल्यानंतर हे जेव्हा पाहतो तर त्याला एक खूप मोठा धक्काच बसतो. तेव्हा तो विचारतो की आई, अहो हे काय आहे? रमाच्या फोटोला तुम्ही हार का घातलात? कारण रमाच्या फोटोला हार सुद्धा घातलेला असतो. शक्यच नाही हे म्हणून तो रमाच्या फोटोचा हार काढून घेतो. तो फोटो उचलतो आणि तो हार फेकून देतो. आई, अहो हे काय केलं तुम्ही? आपली रमा सुखरूप आहे हो, असं का करता तुम्ही? आपली रमा जिवंत आहे, मला माहिती आहे ना, मला सर्वांनी सांगितलं. तेव्हा आता मंगला मावशीचं कुठं तोंड राहत असतं. तिला आता राग येतो. ती म्हणते की अक्षयराव, अहो काय बडबडता तुम्ही हे सर्व? आता मात्र आम्ही तुमच्या ह्या भूल थापांना नाही ऐकणार. एकतर आपला अक्षय रमासाठी वेडा झालेला असतो. अगदी वेडापुसी अशी त्याची अवस्था होते आणि त्यात मात्र आता ही मंगला मावशी वाटेल तसे येत बोलत असते. अक्षय म्हणतो की मावशी काय बोलतात? अहो आपली रमा कुठेही गेलेली नाही. तिला काहीही झालेलं नाही. डोळ्यात इतके पाणी आलेलं असतं. ते पाणी पुसतो आणि त्याच्या चेहऱ्यावर सुद्धा इतके केस लांब लांब येतात तरी सुद्धा त्याचं कोणतंही भान असं हरपलेलं असतं. तो अगदी रमा रमा करत असतो. मावशी, आपल्या रमा सुखरूप आहे, तुम्ही काही काळजी करू नका. रमा लवकरच आपल्याकडे येईल. रमा अशी आपल्याला एकट्याला सोडून कशी काय जाईल? रमा कुठेही जाणार नाही काका, तुम्ही तरी माझ्यावर विश्वास ठेवा. आपली रमा आपल्याला सोडून जाईल कशी? सांगा बरं तुम्ही. आपल्याला असं एकट्याला टाकून जाईन का रमा? आपली रमा सुखरूप आहे. रमा परत येणार आहे. तेव्हा मात्र आता अक्षयचे हे बोलणं ऐकून पंकज काका, मंगला मावशी आणि कावेरी मात्र आणखीन रडायला सुरुवात करतात. त्यांना सुद्धा हे दुःख नाही पचत. तेव्हा मात्र ही मंगला मावशी ताटकन उठते, अक्षयच्या हातातील फोटो हिसकावून घेते आणि आता मला तोंड उघडायला लावू नकास असे ती अक्षयला म्हणते. अक्षयला मात्र असं काही समजत नाही की मंगला मावशी असं का बोलते. तो मावशींना म्हणतो की मावशी, अहो असं का बोलतात तुम्ही? तेव्हा मंगला मावशी म्हणते की तुमच्यामुळं आमची रमा गेली. तेव्हा पंकज काका म्हणतात की मंगल, स्वतःचं तोंड आवर, वाटेल तसे बोलू नकोस. तेव्हा मात्र मंगला मावशी पंकज काकांना म्हणते की तुम्ही स्वतःचं तोंड आवरा, मला गप्प राहायला सांगू नका. आणि अक्षयराव, अहो मला तुमच्याशी कोणताही संबंध नाही ठेवायचा. तेव्हा अक्षय मात्र खूप रडत असतो. अक्षय म्हणतो की हे बघा, ऐका माझं, आपल्या रमाला काही झालेलं नाही, माझ्यावर विश्वास ठेवा, मी तुमच्या समोर हात जोडतो, प्लीज प्लीज. तेव्हा मंगला मावशी कसाही विचार करत आहे आणि अक्षयचा अपमान करून म्हणते की जा इथून जा. कावेरीच्या तोंडातून शब्द निघत नसतो. ती फक्त आपल्या रमासाठी खूप रडत असते आणि पंकज काका सुद्धा, त्यांना सुद्धा ही अक्षयची अवस्था नाही बघवत. परंतु ही मंगला मावशी मात्र अगदी तटक्याने अक्षयला म्हणते की जा इथून. तेव्हा अक्षय रडत म्हणतो की मावशी प्लीज असं करू नका. हात सुद्धा जोडतो की मावशी प्लीज असं करू नका, मला जायला सांगू नका. का असे वागतात तुम्ही? तेव्हा आता ही मंगला मावशी इतकी रागवलेली असते, चवताळून ती अक्षयला ढकलवून द्यायला सुद्धा पुढे येते. परंतु आता मात्र पंकज काका पुढे येतात, मंगलाला धरतात की मंगला अगं स्वतःला आवर, असा अपमान करू नकोस त्यांचा, त्यांची सुद्धा काय अवस्था झाली जरा विचार कर. आणि पंकज काका हे मंगलाला आवरतात. मंगला मावशी अगदी ढाई मकळून मोठमोठ्याने रडत असते. कावेरीला तर आणखीन खूप रडायला येत असतं, कारण एक दुःखाचा डोंगर अगदी या कुटुंबावर पसरलेला असतो. कारण रमा ही त्यांची सर्व काही असते आणि रमासाठीच ते आपलं जीवन जगत असतात. परंतु आता तीच रमा मात्र आता त्यांना सोडून गेलेली आहे असं त्यांना वाटतं.
तेव्हा मात्र आता पंकज काका म्हणतात की मंगला आवर, स्वतःला आवर. अगं तेव्हा अक्षय अगदी रडतच आपल्या कावेरीजवळ बसतो आणि आई तुम्ही तरी माझ्यावर विश्वास ठेवा, आपल्या रमाला काहीही झालेलं नाही, ती सुखरूप आहे, ती सुखरूप. तेव्हा कावेरी म्हणते की आम्हाला सर्वांना माहिती आहे की अक्षयराव तुमचं रमावर खूप प्रेम होतं. तेव्हा अक्षय म्हणतो की अहो होतं का म्हणतात, आहे आणि कायम राहणार आहे माझं प्रेम. तेव्हा अक्षय अगदी ढायमकळून रडत असतो तर कावेरी आपले डोळे पुसते आणि ठीक आहे मग तुमचं रमावर प्रेम आहे ना असे विचार, तर मग घेऊन या माझ्या रमाला परत तुम्ही, आणि परत ती रडायला सुरुवात करते. तरच मी तुमच्यावर ती विश्वास ठेवेल, सांगा या घेऊन माझ्या रमाला तुम्ही परत. म्हणून आता कावेरी खूप जोरजोराने रडत असते. तेव्हा आता अक्षय हा खाली हात टेकून अगदी त्याच्या झोकांड्या जात असतात, स्वतःला आवरतो आणि परत तो रमाचा फोटो हातामध्ये घेतो आणि खूप रडत असतो. तेव्हा मात्र आता माझी रमा म्हणून कावेरी मंगला मावशी खूप रडत असतात. तर अक्षयने फोटो हातामध्ये घेतो, त्या फोटोवरून तो हात फिरवतो आणि माझं मन मला सांगतंय रमाला काही झालेले नाही, रमा सुखरूप आहे, तुला काही झालेले नाही आणि मी तुला परत घेऊन येईल, मी आणेल आपल्या रमाला परत. म्हणून आता अक्षय सुद्धा खूप रडत असतो आणि त्यांना शब्द देतो की मी आपल्या रमाला परत घेऊन येईल म्हणून. त्यानंतर मात्र आता इकडे माही त्या नीलची वाट बघत खूप रात्र होते आणि विचार करते की आता तर रात्र झाली, म्हणून ती मोबाईल हातात घेते आणि त्या नीलला फोन लावते. अरे नील कुठे आहे तू, मी अजून तुझी येथेच वाट पाहते क्लब मध्ये. तेव्हा आता नील म्हणतो की माही प्लीज ऐकून घे. अगं ऐकून तर घे, आताच मला एक टिप मिळाली की तुझी मॉम माझा कॉल हा ट्रेस करते आणि जर तुला तुझ्या मॉम पासून जर वाचवायचं असेल तर तू मला कॉल करू नको, नाहीतर ती माझ्या लोकेशनवर तुझं लोकेशन नक्की पकडू शकते, तू कॉल करू नको, मी तिकडे येतोय. तेव्हा तो लगेच फोन कट करतो. माहीला इतका राग येतो, माही हॅलो करत असते आणि शेवटी माहीला तेथे क्लब मध्ये वैतागून जाते. आणि तेव्हा ते जे काही 2 मुलं तिच्या मागे लागलेले असतात तर ते मवाली पोरं तर तिच्या मागेच येतात. तेव्हा आता माही खूपच त्यांच्यावर चिडते, मी तुम्हाला एकदा इग्नोर केलं हे तुम्हाला कळत नाही का. तेव्हा तो मुलगा म्हणतो की आपण कुठे काय बोलतो, अगं नंबर माग दे आणि विषय क्लोज कर. तेव्हा माही म्हणते की मी नंबर नाही देणार, प्लीज मला एकटीला राहून द्या, मी तुम्हाला सांगितलं ना, ओके ना. तेव्हा तो दुसरा मुलगा जवळ येतो आणि तिचा हात धरतो. असं कसं मी तुला जाऊन देईल, अगोदर नंबर दे मग आम्ही जातो बिंदास्त, म्हणून तो तिचा हात पकडतो. माही त्याला नाही करत असते. ते मुलगा कुठे ऐकायला तयार असतो, तो म्हणतो की अगोदर नंबर दे आणि मग जातो. तेव्हा आता माही आपला मोबाईल दाखवते आणि हसून त्यांना म्हणते की नंबर, आणि परत ते इतके म्हणजे खुश होतात आणि तो मुलगा आता आपल्या मोबाईल मध्ये माहीचा नंबर घ्यायला सुरुवात करतो. माही सांगत असते की नाही आणि जोरात त्याच्या पोटामध्ये एक अशी धनकणी आपली बुक्की बसवते. तेव्हा तो मुलगा इकडा वाकडा तिकडा होऊन आई असे ओढत असतो की जबरदस्त असे ती पोटामध्ये बसवते. तेव्हा तो दुसरा मुलगा म्हणतो की थांब आणि तिच्या मागे जायचा तो प्रयत्न करतो. तेव्हा आता तो पुन्हा तिच्या त्या मित्राजवळ येतो तर तो मित्र अगदी किंचाळत असतो, आई शपथ अगदी जोरात लागली रे असे म्हणून माही आता त्या मुलांपासून लांब निघून गेलेली असते. त्यानंतर मात्र इकडे अभिषेक आनंद हे अक्षयला शोधत असतात की अक्षय कुठे गेला असेल. काका सुद्धा असतात. आनंद म्हणत असतो की असं कसं होईल, अक्षय असं न सांगता कुठे गेला असेल. म्हणून आनंद आता मयुरीला आवाज देऊन बोलावतो. मयुरी धावतच येते आणि मयुरी म्हणते की दादा अरे सर्वत्र चेक केले पण अक्षय कुठेही नाही, रूम्स मध्ये सुद्धा चेक केलं, बाथरूम मध्ये सुद्धा आणि बाल्कनी मध्ये सुद्धा, तेथे सुद्धा तो नाही. आणि जान्हवी सुद्धा तेवढ्यात शोधून सर्वत्र येते. तर काका विचारतात की जान्हवी अगं तू बॅक गेटला चेक केलं का. जान्हवी म्हणते की हो काका मी सुद्धा सर्वत्र चेक केलं, अक्षय मला कुठेही दिसला नाही, तो कुठेच नाही. तेव्हा आता सर्वांना खूप टेन्शन येतं की अक्षय नक्की असं कुठे गेला असेल. काका म्हणतात की अरे देवा आता काय करायचं. तेव्हा जान्हवी म्हणते की काका तुम्ही टेन्शन घेऊ नका, आपण सगळे मिळून प्रयत्न तर करतोय, अक्षयला शोधण्याचा सापडेल अक्षय. तेव्हा आनंद फोन लावत असतो परंतु अक्षयचा फोन सुद्धा काही लागत नसतो. आनंद म्हणतो की अक्षयचा फोन सुद्धा नाही लागत. म्हणून आता आनंदला आणि बाकी सर्वांना आणखीन टेन्शन येते. त्यावर आता आनंद म्हणतो की आता आपण मात्र पोलिसांना कळवायला हवं. काका म्हणतात की आनंद अरे एक मिनिट थांब, अक्षयला व्यवस्थित चालता सुद्धा येत नाही धड, तो कुठेही लांब गेलेला नसेल. आणि काका अभिला म्हणतात की अभि जा बरं आजूबाजूला तो जवळपास कुठे आहे का जरा बघून ये, शोधायला जा त्याला. तेव्हा अभि म्हणतो की हो मी लगेच जातो बघून येत. आणि तेवढ्यात अभि जायला निघणार तोच लगेच येथे एक माणूस येतो आणि अक्षय मुकादम. तर अभि धक्क्यानेच विचारतो की काय अक्षय मुकादम. तेव्हा तो माणूस सांगायला सुरुवात करतो की अक्षय मुकादम हे रस्त्याने जात होते, एक
गाडी त्यांना उडवत होती, परंतु नशीब मी त्यांना बघितलं आणि बाजूला केलं आणि त्यांना माझ्यासोबत घेऊन आलो. तेव्हा मात्र आता हे ऐकल्यानंतर सर्वांना अगदी धक्का बसतो. अभिषेक विचारतो की कुठे तो. धावतच आता सर्वजण बाहेर येतात. अक्षय अगदी वेड्यासारखं करत असतो. अक्षय तिथे एका ठिकाणी बसतो. मी तो अगं रमा, तुम्हाला म्हणाली होतीस ना मी तुम्हाला सोडून कुठेही नाही जाऊ शकत, मी तुमच्यापासून लांब नाही जाणार. अगं रमा, तू येथे मला घरी हवी आहे, तू माझ्यापासून अशी लांब नाही जाऊ शकत. तेव्हा सर्वजण अगदी धावतच अक्षय जवळ येतात. अक्षयची ती अवस्था बघून सर्वांना एक मोठा धक्का बसतो. अक्षय मात्र अगदी वेड्यासारखं वागत असतो की आहे ना, हे बघा रमा माझ्या जवळच आहे आणि बघा ना ती मला म्हणते की मी परत येणार आहे म्हणून, आणि तुम्हाला दोघांना सर्वांना काही पण वाटतं. अरे मी सांगतो ना, माझी रमा जिवंत आहे, ती परत येणार. ती बघ ना रे, बघ ना समोर, ती मला सांगते ना, सांग ना, ऐक ना, बघ ना. आणि तुम्हाला आपलं काही वाटतं रे, गेली, मी सांगतो ना तुम्हाला आहे माझी रमा. आणि तेवढ्या सीमा धावतच बाहेर येते आणि अक्षयची ती अवस्था बघून सीमाला मात्र आणखीन खूप मोठा धक्का बसतो. तेव्हा अभि अक्षयला म्हणतो की शांत हो. सर्वजण अक्षयला शांत करत असतात. अक्षयची ती अवस्था बघून आता सीमाला एक खूप मोठा धक्का बसतो. ती स्तब्ध होते. सीमा मनात म्हणते की काय झालं हे माझ्या लेकाचं. आता कुठे त्यांच्या आयुष्यामध्ये सुखाचे दिवस येत होते आणि आता हे म्हणून सीमाला खूप रडायला येतं. आणि अक्षय मात्र एकसारखा म्हणत असतो नाही रमा कुठे गेलेली नाही, ती परत येणार आहे. अगदी वेड्यासारखं तो रमाची वाट बघत असतो आणि सर्वजण आता अक्षयला आवरत असतात. अक्षयची अवस्था कोणालाही बघवत नसते. तर हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये आता मात्र आज दत्त जयंती असते म्हणून सीमा ही घाईने दत्ताच्या एका मंदिरामध्ये येते आणि दत्ताची धावा करते की माझ्या आयुष्यात म्हणजे माझ्या मुलाच्या आयुष्यामध्ये फक्त एकच आनंद होता आणि तू आमचा आनंद आमच्यापासून हिरावून घेतला. जर तू काही चांगलं केलं नाही तर यापुढे मात्र मी तुझ्यामुळे कधीही नतमस्तक नाही होणार. म्हणून सीमा आता त्या दत्ताच्या मंदिरातून बाहेर जात असते अगदी पाऊल टाकीत. परंतु आता ही माही मात्र तेथे एका आडोशाला बसलेली असते, कारण त्या मुलांपासून ती पळून तेथे आलेली असते आणि घर सोडून सुद्धा पळून आलेली असते, कारण तिला ती एंगेजमेंट करायची नसती. आणि आता सीमाचं ह्या मुलीकडे लक्ष जात. तेव्हा आता सीमा म्हणते की काय ग, का अशी इथे बसलीस. तेव्हा मात्र आता ही मुलगी वळून पाहते तर सीमा म्हणते की काय रमा तू. तर आता मात्र रमाला बघितल्यानंतर सीमाला खूप मोठा धक्का बसतो. परंतु मित्रांनो ही माही असते आणि आपली रमा मात्र दुसरीकडे सुखरूप असते. तेव्हा आता पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.